वागते. म्हणजे सगळी कामं काय मी एकटी नाही करायची? नाही आई, मग मगाशी तू का मला फोर्स करत होतीस तिच्या समोर फोटोशूट साठी? तूच बोलला होतास ना, समर राजवाडे तयार झाले की मी पण तयार होईल. काय आणि ती काय समर राजवाडेंना कसंही फोर्स करून तयार करेल आणि ते आपल्या बहिणीसाठी काय वाटेल ते करतील. पण मी सांगते तुला रोहन, परिस्थितीची जाणीव नाही या मुलीला. आई असं काय बोलतेस तू? अगं लग्न ठरलंय ना तिचं, ती एक्साइटेड आहे, एन्जॉय करायचंय तिला, काय चुकलं त्यात? ते सगळं जाऊ दे, मला तू एक सांगते कशी बोलली ती शांताला. तिथे जिभेला काही हाडबीड आहे की नाही असं वागायचं असतं, असं बोलायचं असतं शांताला. ए आई, शांत काकूला पण ना दुसऱ्यांच्या आयुष्यात नाक खुपसायची खूप घाण सवय. अरे पण असं वागायचं असतं का कधी? असं बोलायचं असतं? राहायचंय आपल्याला इथे, जर समजाव तिला, समजाव. हे आई, हे बघ तिचा पिंट्या दादा सोडून तिला तर कोणीच समजवू शकत नाही. आधी फोन, शांत बस. हॅलो रो, गेस व्हॉट? पिंट्या दादा फोटोशूट साठी रेडी झालाय. ग्रेट यार. बट तो मला म्हणालाय की मी फोटोशूट मध्ये 2च फोटो काढून घेणार. 2 फोटोज मध्ये फोटोशूट होतं का? बट नो वरीज, व्हेन अदिरा इज हिअर त्याला आपण फोटोशूट साठी बोलवायचं आणि आपण मॅक्झिमम फोटोज काढून घ्यायचे. ओके ओके. बाकी एक्झॅक्ट फोटोशूटची डेट मी तुला लवकरच कळवेन. ओके रो, आय एम व्हेरी मच एक्साइटेड. आय जस्ट कांट वेट. आय लव्ह यू. हाँ, लव यू टू. बाय. चमत्कार झालाय आई, पिंट्या दादा फोटोशूट साठी हो म्हणालेत. आलं. जरा इकडे बघ, थोडस इकडे वरती. तू स्वानंदी आहेस का? तू बरी आहेस ना? खाना मी खाल्लंय कधी ऑफिस आवर्स मध्ये? आत पुढे कर ग. अगं काय स्वानंदीच आहेस तू. मला वाटलं की तुझ्यासारखी दिसणारी कोणतरी दुसरी मुलगी आली आहे की काय. का असं वाटलं असेल तुला? कारण मला वाटलंच नव्हतं तू ऑफिसला येशील. तू का आलीयस ऑफिसला? कशाला ही तुकरट नोकरी करतीयस आता? सुट्टी मिळेल का म्हणून हात जोडायचे, 15 मिनिटं उशिरा झाला तर पे कापला जाणार. का करतीयस असली नोकरी? काय होतंय स्नेहल तुला? हा जॉब आहे माझा, मी ते करतेय. ओ माय गॉड बाई, केवढा तो साधेपणा. मोठी माणसं अशी किती गोंडस साधी असतात ना. नाही म्हणजे साधे हिरे घालून मोठमोठ्या साध्या गाड्यांमधून अशी साधी नोकरी करायला येतात. आता तर तू हे ऑफिस आणि कंपनी दोन्ही विकत घेशील. मला ना कळतच नाहीये तुझं काय चालू असतं आणि आता काय बोलतेस ते. स्वानंदी, अगं तू स्वानंदी समर राजवाडे होणार आहेस, विसरलीस की काय? अगं कोट्यावधी रुपयांची मालकीण, राजवाडे इंडस्ट्रीजची मालकीण होणार आहेस. का कमवायचे तुला महिन्याला हे एवढूसे पैसे? आणि एकतर मी जेव्हा म्हणत होती की हा नवरा म्हणून चांगला मुलगा आहे तर नाही म्हणालीस, खोटं का बोललीस? हे बघ, अचानक ठरला साखरपुडा. म्हणजे हे जे आता जे फोटो आले तुमचे सगळे, ती काय सगळी तयारी अचानक ठरली? स्नेहा ऐक ना, अगं खरंच आयत्या वेळी झालंय सगळं. आणि हो, लग्नानंतर सुद्धा मी नोकरी कंटिन्यू करणार आहे बरं का. पण का? ऐक ना, ही फाईल घे, याच्यात ना काही ट्रिपचे डिटेल्स आहेत. या सगळ्याची बजेट्स काढून ठेवू संध्याकाळपर्यंत, मला हवी आहेत. आणि ऑफिस आवर्स मध्ये आपण बाकी वायफाय गप्पा मारलेल्या मला नाही आवडत. आई असं म्हणत होते की खूप जणांना बोलवावं लागेल. ठीक आहे ना, जी काही इच्छा असेल ती बोलूया आपण. आणि सरपोतदारांनी विचारून घेत की त्यांचं काही दुसरं म्हणणं आहे का, आणि त्यांच्याकडचे पाहुणे किती आहेत त्यांची लिस्ट पाठवायला सांग, म्हणजे तो अंदाज येईल आपल्याला. अगं बाई, रोहनच्या आईचा फोन आहे. हा, हॅलो, रोहनची आई बोला.
हॅलो वीणबाई, कशा आहात? मजेत ना? छान छान चाललंय. जावई बापू काय म्हणतायत? बरे आहेत ना? हा बरे आहेत तसे. अहो अधिराकडनं कळलं मला, फोटोशूट करतायत, प्री वेडिंग शूटिंग. ते आमच्या घरी छान छान. अधिराचं काय, तिच्या डोक्यात आलं की ते झालंच पाहिजे. चालत असतो तिचं असं काहीतरी. म्हणूनच फोन केला. हो काय बघा, राग मानायचा नाही हा, आता अजिबात राग बीग मानायचा नाही. आमची स्वानंदी म्हणत होती की बाबा बघा तुमच्याकडनं काही पैसे उधार मिळत आहेत का बुवा. काय काय म्हणालात? मला ऐकू नाही आलो. काय काय परत एकदा बोला, काय म्हणालात ते? हॅलो, आमची स्वानंदी म्हणत होती की बुवा आता बघा फोटोशूट करायचंय की नाही घरामध्ये, तर मग आपलं घर कसं छान दिसायला पाहिजे की नाही लोकांना. आणि अधिरालाही तसंच वाटतंय. मग साफसफाई करायला लागेल, 4 वस्तू चांगल्या घरामध्ये घ्याव्या लागतील. त्यात दिवाळी आहे, त्यात 2-2 लग्न आहे, खर्चच खर्च आहे बाई नुसता. म्हणून स्वानंदी म्हणत होती की बाबा अधिराच्या आईला विचारा बुवा, उधार पैसे काही मिळतील का. नंतर मग तिला मिळाल्यानंतर ती परत करेल. काय